मी देवगड तालुक्यातील मिठमुंबरी या गावामध्ये आहे. माझ्या शेजारी आनंद गावकर यांच्या शेतामध्ये मी उभा आहे. ही त्या कलमं आंब्याची त्यांचीच आहे. यावर्षी पावसाळा संपला. डिसेंबरमध्ये देवगड तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण कोकणात प्रत्येक आंब्याच्या कलमाला प्रचंड असा मोहर आला. मोहर आल्यानंतर शेतकरी सुखावले. वर्षापेक्षा चांगला मोहर आलेला होता. त्यामुळे आंब्याचं पीक चांगलं येणार ही स्वप्न रंगवत शेतकऱ्यांनी अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे या सगळ्या कल्पना जपायला सुरुवात केली. फवारणी केल्या. परंतु नंतर वातावरणामध्ये काय बदल झाला ना शेतकऱ्यांना कळालं ना त्यांना औषधं पुरवणाऱ्या औषध कंपन्यांना कळालं. 4-4, 5-5 फवारण्या करून सुद्धा आपण बघतोय की या आंब्याच्या कलमापैकी एकाही झाडाला कुठं आंबा लागलेला दिसत नाही. मोहर तर सगळा गळून गेलेला आहे. म्हणजे 1% तरी उत्पादन निघेल का नाही अशी परिस्थिती. आंबाच मला अजून दिसलेला नाही. मी 1 तास झाला शोधतोय, एकही आंबा मला झाडाला दिसलेला नाही अशी परिस्थिती दिसते. आणि या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर काळी बुरशी सगळी तुडतुडा याच्यामुळे आलेला आहे. एवढंच नव्हे तर खाली जमिनीवर सुद्धा सगळे बुरशी पडले, काळी जमीन काळी झालेली आहे. आणि हे औषधाने झालं की हा नेमकं कशामुळे झालंय? पण हा एका शेतकऱ्याचा प्रश्न आहे. संपूर्ण वेंगुर्ल्यापासून पनवेलपर्यंत अलिबाग पर्यंत जेवढा कोकण पट्ट्यातला आंबा उत्पादक शेतकरी आहे त्या सगळ्याला हा अनुभव आलेला आहे. ना कोकण कृषी विद्यापीठानं याच्याकडे लक्ष दिलं ना सरकारनं लक्ष दिलं. खरं तर अतिवृष्टी झाली, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं. त्याच्यासाठी आम्ही अनेक आंदोलनं केली, मोर्चे काढले. पण कोकणातल्या शेतकऱ्याकडे कुणाचं लक्षच नाही. आज आंबा उत्पादक शेतकरी ज्यानं 20-20 लाख रुपये कर्ज काढलेले आहेत आणि आता 50,000 रुपयाचा सुद्धा आंबा निघत नाही अशी परिस्थिती आहे. या अशा शेतकऱ्यांनी करायचं काय? आता वर्ष काढायचं कसं? खर्च तर करून झाला परंतु उत्पन्न शून्य अशी अवस्था आज आंबा उत्पादकांची झालेली आहे. सरकार मात्र गांभीर्यानं याकडे बघायला तयार नाही. त्याचे पंचनामे चालू आहेत असं मी ऐकलं. नुसतं पंचनामे करून तोंडावर हात फिरवू नका. सरकार काय करणार आहे? कारण एक प्रकारची त्सुनामी आहे. असं कधीच झालेलं नाही आजपर्यंत. पहिल्यांदा असं घडलेलं आहे की कोकणामध्ये आंबा उत्पादकांच्या हाती काहीच लागलेलं नाही आहे. हे पहिल्यांदा घडलेलं आहे. त्याला शेतकरी जबाबदार नाही आहे. निसर्गामध्ये काय बदल झाले असतील तर त्याला जबाबदार कोण? निसर्गाची छेडछाड काढली कोणी? शिक्षा भोगतय कोण? याही प्रश्नाचं उत्तर कोकणातला शेतकरी मागतोय आणि ते उत्तर द्यायची जबाबदारी राज्यकर्त्यांची आहे. आता मात्र कोकणातला शेतकरी गप्प बसणार नाही एवढाच मी इशारा देतो.